आणि माझ्या सुदैवानं जवळजवळ हे माझं 13वं वर्ष, सलग 12 वर्ष या कार्यक्रमाला मला हजेरी लावता होती, एखादं करोना काळातलं वर्ष सोडलं तर खऱ्या अर्थानं त्यांच्याप्रती असणारं आपलं जे प्रेम आहे ते त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करून मी माझ्याप्रती त्यांचं प्रेम असणारं आपल्यासमोर सादर करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते दिला आणि ज्यांनी जगण्याचं बळ दिलं, या देशाला एक जगातली सर्वात मोठी राज्यघटना दिली की ज्या राज्यघटनेच्या माध्यमातून आजही आपल्या देशाचा कारभार चालू आहे आणि इव्हन जगाने या राज्यघटनेची नोंद घेतली. पण मित्रांनो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, यातलं जरा शिका बाजूला राहते आणि 7व्या, 8व्या, 9व्या वर्षातच वेगळ्या पद्धतीने संघटित होण्याचं काम चालू झालं. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी दिलेली शिकवण अतिशय सुंदर होती की सर्वात प्रथम तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही ग्रॅज्युएशन करा, तुम्ही तुमचे कोर्स पूर्ण करा, कलेक्टर ITI करा, तुमचे जे काही शैक्षणिक आहेत ते पूर्ण करा, त्याच्यानंतर तुम्ही संघटित व्हा आणि त्याच्यानंतर या जीवनासाठी चांगल्यासाठी संघर्ष करा, म्हणजे चांगले उद्योग उभा करा, चांगल्या नोकऱ्या मिळवा. ही सगळी अतिशय चांगली शिकवण होती. आज मला भारी वाटते, मी मगापासून सगळ्यांची नावं बघतोय. संदीप गाडगे प्रेरणांची, संदीप गाडगे काय सोडले तरी सगळी तरुण पिढी आहे. त्यात आमचा अशोक गाडगे पण आहे, म्हणजे आमच्या संदीपचा पोरगा. जेव्हा मी त्याला लहानपणी बघितलं होतं त्यानंतर आत्ता बघतोय. माझी अशी इच्छा आहे संदीप की पुढच्या वेळा यांची शिक्षण खाली लिहा तुम्ही, म्हणजे मग खऱ्या अर्थानं आंबेडकर साहेबांनी दिलेलं पहिलं शिका हे आपलं ध्येय पूर्ण होईल. कारण आज काय झालंय, 8वी 7वी 6वी पर्यंत पोरग जातंय आणि शिकायला खूण मारतंय आणि संघटित व्हायला जात. आणि संघटित होतंय ते कशासाठी? चुकीच्या कामासाठी संघटित व्हायला पाहिजे. संघटित चांगल्या कामासाठी संघटित व्हायला पाहिजे, चांगल्या कामातनं पुढे गेलं पाहिजे आणि मग संघर्ष केला पाहिजे. तो कलेक्टर होण्यासाठी संघर्ष केला पाहिजे, तो SP होण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. शिक्षणातनं मिळालेल्या ज्ञानाचा वापर आपल्याला कशा पद्धतीनं नोकरी मिळेल, आपला धंदा चांगला चालेल, यासाठी खऱ्या अर्थाने केला पाहिजे. आणि तीच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपली आदरांजली राहणार आहे. मित्रांनो, कोणी शिकला नाही म्हणून मोठा होत नाही असं काही समजू नका. माझा अर्थ शिक्षण म्हणजे फक्त शाळेत जाणं असं नाही. आपल्या देशाचे मुख्यमंत्री 7वी पास होते, पण त्यांनी मुख्यमंत्रीपद वसंतदादांनी भूषवलं होतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या कर्मानं सुद्धा शिक्षण घेऊ शकता. तुमच्या व्यवसायामधलं जरी शिक्षण तुम्ही परिपूर्ण घेतलं तरी त्या माध्यमातून तुमचं घर, तुमचा संसार हे सगळं चालेल. जगातला सगळ्यात मोठा ज्ञानी माणूस कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तुम्ही आम्ही 1-2 डिग्री घेतो आणि थकून जातो रे, पण त्या विचाराने जितक्या डिग्र्या घेतल्यात, कदाचित आपल्या सगळ्यांच्या डिग्र्या एकत्रित केल्या तर त्यांच्या डिग्र्या होत्या. त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या वेळा शिक्षण घेण्यासाठी अत्यंत अडचणी होत्या, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं शिक्षण घेतलं आणि आता सगळ्या सुविधा आहेत. गावामध्ये 10 शाळा आहेत, गावामध्ये कॉलेज आहेत, गावाच्या शेजारी बऱ्याच कॉलेजेस आहेत. आपण का शिक्षण घेत नाही? आपण का हे शिक्षणाची वाट बाजूला सारतोय आणि नको त्या टिंबटिंबांच्या बरोबर जाऊन आपण वेगळ्या पद्धतीनं आपलं वाटोळं करतोय? मी आपली जी प्रार्थना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, मी उगाच म्हणलं सगळं बघावं म्हणून मगाशी बघत होतो आणि बघता बघता इतकं सुंदर त्यातनं मला बघायला मिळालं की अगदी मी कृतार्थ झालो. मी ह्या बुद्ध धर्माचा खऱ्या अर्थानं खूप चाहता आहे. मी बाहेरच्या देशात गेलो होतो त्यावेळी मी बेटीनं सांगितलं होतं मला आलेले अनुभव. बेटी कुठे आहे? बेटी, तुम्हाला मी माझे अनुभव सांगितले होते बुद्धांच्या बाबतीत आलेले. तर आपली जी प्रार्थना आहे की नाही मित्रांनो, त्या प्रार्थनामध्ये बुद्धम शरणम गच्छामी, यामध्ये ज्ञान आणि सत्याच्या मार्गदर्शक तत्वाला मी शरण जातो, हे पहिलं वाक्य येतं. दुसरं धर्मम शरणम गच्छामी, ह्याच्यामध्ये सत्य, नीती आणि योग्य मार्गाचा मी अवलंब करतो आणि त्याला शरण जातो. आणि तिसरं आहे ते संघ शरणम गच्छामी, म्हणजे मी संघाचा म्हणजे साधू संतांचं पण मान राखतो, मार्गदर्शन करतो. आणि हे 3 वेळा आपण म्हणतो, प्रथम, द्वितीय आणि तृतीय, बरोबर का? हे 3 म्हणताना वाणी, मन आणि कर्म, वाणीतनं एकदा आलं पहिल्यांदा, दुसरं मनातनं आलं आणि तिसरं कर्मातनं आलं. कर्म म्हणजे मी केलं ते,
कर्म म्हणजे मी चांगलं करतो, अशा पण मुलांनी साहेब अर्थ आहे. पंचशीलचा अर्थ जर बघितला तर आपण ह्यामध्ये एखादा माणूस सुद्धा आपल्याला आदरणीय खासदार साहेब करावे असेच पंचतत्व किंवा पंचशील आहे. त्यामुळं बुद्ध प्रार्थना आणि पंचशील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या तीन बाबी खऱ्या अर्थानं जर जीवनामध्ये आपण आचरणात आल्या तर या जगामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. मगाशी चाचांनी काही बाबी सांगितल्या, मी त्याचा परत उहापोह करणार नाही, पण खऱ्या अर्थानं या सगळ्या बाबींचा विचार करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. 13 वर्षापूर्वी ज्यावेळेला पांढरुंगमध्ये आलो त्यावेळेला एक 8-10 मंडळ माझ्याकडे अर्ज करत होती. कशासाठी? वर्गणीसाठी. कालची जर संख्या बघितली तर 97 जवळजवळ अर्ज माझ्याकडे या मंडळाच्या माध्यमातून आलेले आहेत. त्यामुळं या निमित्तानं भारत असेल, आमचे डॅडी असतील, बीटी शिवशरण, जी सिनियर मंडळी आहेत त्यांनी खरंच याचा विचार केला पाहिजे. खरंच 97 मंडळ साजरी करतात काही, खऱ्या अर्थानं ह्या पद्धत योग्य आहे का, या बाबतीत आपल्या सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.